हाय मंडळी, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मी मयुरी आणि शुभ दुपार सगळ्यांना. तुम्ही कशा आहात? तर मस्त मजेत असणार आणि असे सगळ्यांनी मस्त मजेत राहा. आणि आपल्या महालक्ष्मीच्या आज तिसरा गुरुवार आहे आपला मार्गशीर्ष महिन्याचा. तर तिसऱ्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर आपला व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे असा आहे, सगळ्या माझ्या भावानं बहिणीनं, बरं का, आपण काही चुकीचं करत नाही, चुकीचं काय वागत नाही, एवढंच मला म्हणायचं. मी आज व्हिडिओ टाकणार नव्हती कारण की आज उपवास पण आहे माझा. व्हिडिओ टाकणार नव्हते, पण काही लोक एवढे त्रास द्यायला लागले का विचारू नका. तर माझ्या नवऱ्याने मला सोडलं आहे का? तर माझ्या नवऱ्याने मला सोडलं काय? एक विशाल म्हणून नालायकाने माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली आहे. जो व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट केले. तो काय म्हणतो, म्हणजे मी व्हिडिओ टाकते त्याचं म्हणून, मी व्हिडिओ टाकते म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला सोडलं आहे. अरे माझं तुम्हाला काय करायचं कुणाला ते मला सांगा आधी. तुम्हाला काय घेणं पडलं आहे माझं एवढं सांगा. आणि माझ्या नवऱ्याने मला सोडलं असतं तर माझं रूम भाडं, तू माझं घर भाडं किंवा माझं किराणा, माझं खामचं, माझ्या मुलांचं, दोन्ही मुलांचं शिक्षण, पाणी, खाणं पिणं सगळं काय कमी नसतं. काय तुम्ही देता का? तू देतोस का भाड्या? विलास म्हणून त्याचं नाव आहे, विशाल म्हणून, सॉरी विशाल म्हणून नाव आहे त्याचं. त्या विशाल एका विशाल नराधमाने अशी कमेंट केली आहे माझ्या व्हिडिओच्या खाली. तुझ्या नवऱ्याने म्हणून तुला सोडलं आहे. तू भाडखाऊ बघायला होतंस का? सोडलं आहे का ठेवलं आहे ते? अरे कुत्र्यानं, तुम्हाला जर कळत नसेल ना तर कशाला बोलताय दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये? कशाला ढवळाढवळ करताय? कशाला दुसऱ्यांच्या सुखावरती मिठाचा खडा हे करताय, फिरवताय? लाज आहे का तुम्हाला थोडी तरी? की काय आपण कमेंट करतो एखाद्या लेडीजला? काय नाही, तुम्ही तरी घ्या का तुमच्या घरच्यांना कमेंट अशा करून, किंवा अशी व्हिडिओ करून, किंवा असं लोक तुम्हाला कुठल्या ह्याला तुमच्या घरच्यांना तुम्हाला तुमच्या घरच्यांना असं कोण वाईट बोलेल तुम्ही घ्याल का? बाळा, कुत्र्याला लाज वाटली पाहिजे तुला. अशी कमेंट करतोस तू. आणि आज गुरुवार आहे, तू माझ्या व्हिडिओच्या खाली अशी कमेंट टाकलीस ना की तुझ्या नवऱ्याने तुला सोडला नाही म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला सोडला नाही. आज तिसऱ्या गुरुवारच्या दिवशी सांगते, तुझं आयुष्य एवढं नरकापेक्षा बेकार होणार आहे ना विशाल, नरकापेक्षा एवढा बेकार. कुत्र्या ज्या अर्थी तू एखाद्या लेडीजला एवढा त्रास देतोस ना त्या अर्थी तुझं कधीच चांगलं होणार नाही. समजलंस का? माझ्या नवऱ्याने तुम्हाला सोडलंच नाही. अरे सोडल कशाला? चांगलं 7 गावांसमोर लग्न केलं आहे मी. तुझ्यासारखं नाही लपडे करून किंवा लपडेबाजी करून नाही केलं आहे. 7 गावांसमोर लग्न केलेलं आहे. समजलं का? आणि सोडलं ना तरी पोटगी घेईन, मुलांचं पण सगळं घेईन मी. समजलं का? समजलंस का? तू शिकवू नको मला. पुढे कायदा कानून भरपूर आहे काय. अरे शेवटी लग्न केलेलं नवरा आहे माझा, मी त्याच्याशी लग्न केलेलं आहे. का असं पळून छळून नाही लग्न केलं, किंवा लपडेबाजी किंवा लव करून नाही लग्न केलं आहे मी. मॅरिड आहे, मॅरिड. समजलं का? लव्ह मॅरेज नाही माझं की मला कोणाची हे नाही आणि कोणाचं नाही. सरळ त्याची कॉलर धरू शकते. सोडतोय तो. आणि 2 पोरांना का तुझ्या गाड्यात टाकू का त्याने सोडून? आणि काय का म्हणून सोडणार रे? का म्हणून सोडणार? काय कारण काय तुला सांगितलं का त्याने? आणि तुला जर एवढा जर पुरका येत असेल ना नवऱ्याचा, तर तुझी कोण बायको असेल ना तिच्या जाऊन नेऊन बसव माझ्या नवऱ्याला. काय तुझ्या बायकोपाशी नेऊन बसव त्याला, नाही तर तुझ्या घरी घेऊन जा. स्वतःचं खायचं दुसऱ्याचं धुवायचं बंद करा हे. अरे बायल्यानं, तुम्हाला काय कामं नाहीत का? काय रे विशाल नालायका नराधमा, तुला काय काम नाही का? म्हणून तुझ्या नवऱ्याने सोडला. अरे तुझ्यात जर दम असेल ना समोर ये माझ्या. कोणी कोणाला सोडलं, कोणी कोणाला धरलं तर बघते मी. काय एवढी उशी लेकर नाही माझं. इकडे रे, हा माझा 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला 11 वर्षाचा आहे. समजलं का? आणि ह्या मुलांना तो सोडतोय होय. एक मुलगा आहे माझा. त्याला पण कोर्टात खिचन आणि तुला पण कोर्टात खिचेन. समजलंस का? त्या दिवशी येशील का पुरावे द्यायला विशाल भाडखाऊ? त्या दिवशी येशील का? मी जेव्हा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत कंप्लेंट करीन ना त्या दिवशी तुला मी तुझ्या नावाचं स्क्रीनशॉट मारून ठेवलं आहे. येशील का तेव्हा कोर्टात सांगायला माझ्या नवऱ्याने सोडला म्हणून?
तू दुसऱ्यांजवळ झोपून मला आमचं घर भाडं देतोस का? आमचं किराणा बिराणा भरतोस का? माझ्या मुलांचं शिक्षण पाणी करतोस का? दुसऱ्यांपाशी झोप करतोस देतोस आम्हाला? हां, अरे कुत्र्यानं स्वतःच्या घरात खायची वांधी. तुमच्यासारखे नाही ह्याला सोडून त्याला सोडून त्याला सोडून त्याच्यात जायचं. आई बापाच्या नावाला कलंक आहेत कुत्र्यांनी. हे विशाल, तुझ्या आई बापाच्या नावाला कलंक आहेस, समजलास का? या अशा एखाद्या लेडीजला कमेंट करतोस, भाडकाव. तुझी जर बहीण असेल, तुझ्या बहिणीला असं कोण बोलत चालेल का? कुत्र्या तुला पण रस्त्याने थुंकत असेल तुझ्यावरती, तुझ्या अशा वागणुकीला. कोण म्हणत नसतं चांगला विशाल तुला कुत्र्या, समजलास का? नाही समोर असतात ना, तू थोबडंच फोडला असता मी. तुझी लायकी पण नाही तेवढ्या माझे व्हिडिओ बघण्याची पण, समजलंस का? तुझ्यासारखे नाही. अरे तुझ्यासारखे नराधमाला ना असले वाईट वाईट घाणेरडे व्हिडिओ बघायला आवडतात. तुझ्यासारखे नराधमाला कुठं चांगले व्हिडिओ बघू वाटणार तेव्हा? हां, आणि काय रे भाडकाव विशाल, तुला काय दिसतं ते माझ्या व्हिडिओमध्ये वाईट, ते तरी सांग की. तुला वाईट बघायला पाहिजेत व्हिडिओ, हां, तेव्हा तुम्ही लाईक कराल व्हिडिओला. चांगल्या व्हिडिओला लाईक करणार नाही तुम्ही, चांगल्या माणसांना सपोर्ट करणार नाही. जिथे वाईट व्हिडिओ असतील, वाईट हे असतील ना, तिथं जास्त जास्त कमेंट कराल, जास्त सपोर्ट कराल. हां, कारण की ते तुम्हाला बघू वाटतं. तुला काय वाटतं? तुला विशाल कावीळ झाले म्हणून दुसऱ्याला पण झाले का? तुला कावीळ झाले ना म्हणून तुला अख्खा जग पिवळं दिसतोय, समजलं का? स्वतःची दृष्टी बदल, म्हणजे सृष्टी पण नक्की बदलेल विशाल नालायका, लक्षात ठेव. आणि एकूण एक संतोष आहे तो भाडकाव. तू पण नीट बोल. त्या विशालच्याच खालोखाल कमेंट होती, भाड्या तू पण नीट बोल, समजलं का? तुमच्याच कमेंटचे स्क्रीनशॉट मारून मी तुम्हाला दोघांना ब्लॉक केलेले आहे. लायकी पण नाही तुमची तेवढी. एखाद्या लेडीजला अशी बोलता, एखाद्या लेडीजची अशी इज्जत तवाट्या म्हणता. आणि माझे जरी तुम्ही अशा कमेंट करता आणि माझे व्हिडिओ जरी लोकांनी बघितले ना, तरी लोक बघतील की माझ्या व्हिडिओमध्ये काय वाईट आहे. तेवढं काहीच वाईट नाही, जे काय आहे ते चांगलं आहे आणि चांगलेच व्हिडिओ बनवते. लोकांसारखे तरी अंग ढंग हलवत तरी नाही करत व्हिडिओ मी. काय मला आवडतं तसे मी व्हिडिओ टाकते. का रे नालायकानं, तुम्हाला काय बघवत नाही का? पुढे चाललेला माणूस दुसऱ्यांच्या जे सुखावरती मीठ चोलत आहे, जखमेवरती मीठ चोलायला लागला आहे. हां, स्वतःच्या पुढ्यात ते खा, दुसऱ्याच्या ताटातलं वळायला जाऊ नका. मी पुढे चालले तर तुम्हाला बघवत नाही का? तुम्ही जा ना तुमच्या ह्याच्याने पुढं, तुम्ही जा तुमच्या कर्तव्याने, तुम्ही पुढे जा. दुसऱ्यावरती कसे जात आहेत? अरे दुसऱ्यावरती जळून जळून असं स्वतः जळाल कधी कळणार नाही. दुसऱ्यांना जळवता स्वतः कधी जळून जाल कळणार नाही. तर नीट वागा. तुम्ही जे स्वतः दुसऱ्यांच्या बाबतीत असं मनात तुमच्या एवढे कपटपणा आहे ना, म्हणून हे तुमचे दिवस आले आहेत, समजलं का? दुसऱ्यांच्या समोरच्या लेडीजच्या, कुठलीही लेडीज असू दे, तिच्या मनात ह्याच्यापेक्षा तिच्याबद्दल चांगल्या भावना ठेवा, चांगले विचार ठेवा, तर तुमचं नक्कीच चांगलं होणार. तुम्ही दुसऱ्याबद्दल जर चांगला विचार केला तर तुमचं नक्कीच कुठेतरी चांगलं होणार असेल, तुमच्या मुलाबाळांचं तुमचं. पण तुम्ही जर दुसऱ्यांच्या बाबतीत जर वाईट विचार केला तर तुमचं कधीच तुमचं पण कुठेतरी वाईट होत असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. आज मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार आहे आणि माझा उपवास आहे. मी जे खरं आहे तेच सांगते. आणि माझ्या वाटेला जावंच नका, माझा वाटोळं करायच्या मागावं लागूच नका. माझा वाटोळं करता करता तुमचा होईल, एवढं सांगा. एवढं सांगते तुम्हाला मी माझ्या देवीची शपथ घेऊन सांगते. माझ्या वाटेला जाऊच नका आणि माझा वाटोळं करायचं भानगड पडूच नका. कारण की मी कुणाचं वाटोळं करत नाही आणि मी कुणाचं वाईट चिंतत नाही. आणि आम्ही इकडचं तिकडचं धुणे धुवत नाही. मला काहीच गरज नाही इकडचं तिकडचं काढायचं. मी फक्त माझं बघत असते, लोकांना बघवत नाही. काय रे तुमच्या दरवाज्यात आणून टाकलं का मुलांना? मी माझा संघर्ष करते, मी माझं बॅलन्स टाकते मोबाईलमध्ये, 700-800 रुपयाचं बॅलन्स टाकते. आणि तुमचं काय झडतं आहे? 2-2, 3-3 तास तिथं बसायचं. हां, तुमचं काय जातं रे? तुमच्या घरचं काय जातं ते तरी सांगा की. तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नका. अरे कुठचे कोण, कोणाचे कोण, बोला ना चांगले. का वाईट बोलता? का दुसऱ्यांबद्दल एवढा वाईट विचार करता? चांगलं विचार करा की कधीतरी. हां, अरे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेतात. तुमच्या असल्या घाणेरड्या हे आहेत ना, कृती आहेत ना, त्याच्यामुळं मुलांच्या याच्यावर परिणाम होणार आहे, करिअरवरती, समजलं का? अरे जर तुम्हाला मुलांचंच करिअर असतं ना, किंवा तुमच्या भवितव्याचा मुलांच्या आणि तुमच्या भवितव्याचा विचार असता ना, तर तुम्ही असं दुसऱ्यांच्या जखमेवरती मीठ सोडलं नसतं, किंवा दुसऱ्याचं घरचं धुणं धुला गेलं नसतात. काय तुम्हाला काहीतरी कमी पडायला लागलं म्हणून दुसऱ्याचं घरचं धुणं धुता तुम्ही. तसं आम्ही नाही करत, आम्हाला सवयच नाही. मी कुणाचंच ह्याचं काढत पण नाही, ह्याचं बोलत पण नाही. माझं घर बरं, माझी मुलं बरं, मी बरी. मला काहीच कुणाचं घेणं पडलं नाही. पण जर मी न बोलताच तुमचं काय व्हायचं होईल. आम्ही कुणाचं वाईट करत नाही आणि माझं कधी वाईट होणार नाही. जर तुम्ही माझ्या वाईटावर उठलात ना तर माझं चांगलंच होणार आहे, एवढं लक्षात ठेवा.
कारण की माझी महाकाली माझ्या पाठीशी आहे कायमची. लक्षात ठेवा एवढं काय. माझी महाकाली देवी माझ्या कायमस्वरूपी पाठीशी आहे. ती माझ्या केसाला पण धक्का लागून देणार नाही. आणि तुम्ही किती माझ्याबद्दल वाईट करायचा प्रयत्न केलात तरी माझंच वाईट होणार नाही. लक्षात ठेवा. ती सतत माझ्या पाठीशी उभी आहे. कधीच मी कोणाचं वाईट केलं नाही. उलट कोणाला अडल्या नाल्याला उपयोगी पडले. मी खूप केलं मी लोकांसाठी. पण माझ्या वाट्याला बिनकामाचं जाऊ नका. मी चांगलं तिथे चांगलंच आहे, वाईट तिथे वाईटच आहे. का बोलतात तुम्हाला? देवाने जन्माला घातलंय लोकांचं उन्हवाटी करायचं दिलं काय तुम्हाला? इकडचं तिकडं काड्या करायचं दिलंय का तुम्हाला देवाने जन्म? नाही रे. तुम्हाला जे थोडंकाच आयुष्य दिलं आहे ना, तर तुमचं भवितव्य घडवायसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमचं जे आहे ना करिअर, त्याच्यासाठी दिलं आहे देवाने. आणि चांगले विचार ठेवा, चांगल्या भावना ठेवा मनातनं. हे वाईट विचार, वाईट भावना सोडून द्या. ह्याने केलं मग मी का नाही करू, त्याने केलं की मी नाही करू. हे जे वाईट कमेंट करताना व्हिडिओच्या खाली आणि जे काय करताना असं हे सगळ्या गोष्टी त्या बंद करा. तुमचे हे नाटकं काय ह्याच्याने कोणावर परिणाम होणार नाही. तुमच्या ह्याच्यावर परिणाम होते. ते तुमच्या डोक्यात काय काय शिस्त आहे ना ते काढून टाका. हे तुमच्या डोक्यात जे काही शिस्त आहे ना ते काढून टाका. ती मोठी झाली मम्मी कसं नाही होणार. अरे प्रत्येकाची लाईफ आहे आणि प्रत्येकाचं हे आहे काय. माझ्या शिल्लक आहे, मी मोठी होईल. तुमची शिल्लक असं तुम्ही मोठी होईल. तुम्ही मोठी चालले म्हणून माझ्या सुखावरती मीठ चोळून, माझ्या जखमेवरती मीठ चोळून किंवा माझ्या सुखात काहीतरी ढवळाढवळ करून तुमचं चांगलं होणार नाही. ते उलट माझं चांगलं झालं तिथं तुम्ही जर प्रतिसाद दिला आणि चांगला तर तुमचं पण चांगलं होईल कुठेतरी. लक्षात ठेवा. आज देवीच्या समोर सांगते मी. पण माझं वाटोळं करायला लागलं तर तुमचं चांगलं वाटोळंच होणार आहे आयुष्याचं. तुमचंच का तुमच्या सगळ्याच गोष्टीचं करून घ्या मुलाबाळांचं सकट. तर माझ्या वाट्याला जाऊ नका. मी तुमच्या वाट्याला गेली ना, ज्या दिवशी मी तुम्हाला कोणाला बोले ना त्या दिवशी मला बोला. बिनकामाचं माझ्यावरती उंगली उठवू नका. ज्या दिवशी माझ्याकडे एक बोट करताना तेव्हा 4 बोटं तुमच्याकडे शिल्लक राहतात हे विसरू नका. ज्या वेळेस तुम्ही जे वाईट कमेंट करता दुसऱ्याला त्यावेळेस तुमच्याकडे पण 4 बोटं शिल्लक असतात. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही कोणी धुतल्यात अंगाची नाही आहेत. अरे चांगल्या लेडीजला पण सोडत नाही तुम्ही. एवढे नालायक नाराधम आहे तुम्ही. तुम्हाला एवढं जर शहाणे असतात ना, तुमचं अक्कल डोक्यात नाही गुडघ्यात आहे. म्हणून तुम्ही अशा एखाद्या लेडीजला कमेंट करता की बाबा एखाद्या लेडीजला दुःखावून तिला त्रास देऊन काय आपलं काय फायदा आहे, काय हेतू आहे आपला? काहीच नाही की. काहीच फायदा नाही की. अरे फायदा आहे का तुम्हाला? माझं चॅनल हे करून किंवा माझ्या चॅनल धोका देऊन किंवा मला वाईट कमेंट करून तुम्हाला काय भेटणार आहे का त्याचं? काहीच भेटणार नाही. लॉस आहे. तुम्ही पण लॉस आहे. एवढं लक्षात ठेवा. अरे मला चांगली एक मुलगा एक मुलगी देवाने 2 हात 2 पाय दिलेत. आणि तो म्हणतो ना विशाल नालायका विशाल, तू बोलतोस ना नवऱ्याने माझ्या सोडलं का म्हणून, माझ्या नवऱ्याने सोडलं म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला सोडलं म्हणून. अरे माझ्या घरचं माझ्या पोरांचं तू सांभाळ देतोस का? मग तू देतोस का पैसे? सोडलं असतं ना तर मी कधीच गेली असते लोकांची धुणं भांडी करायला. धुणं भांडी पण करून काय कष्ट करून पोट भरण्याचं लाज नसते कुणाला. एवढं लक्षात ठेवा. हरामचं तर खायचं नाही ना, कष्ट करून खायचं आहे. पण माझ्या नवऱ्याने जर मला सोडलं असतं तर मी घरात नसते बसले, बाहेर गेले असते, व्हिडिओ काढले असते. बघा मी इथं धुणं भांडी करायला आली, बघा माझ्या नवऱ्याने असं वेळ आणला तशी वेळ आणला असं टाकले असते व्हिडिओ. समजलं का? तुम्ही नका शिकवू मला शहाणपणा. तुमचं शहाणपणा तुमच्याजवळ ठेवा.